हाय एव्हरीवन, तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रांत यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज आम्ही बनवणार आहोत गुलाबजामुन। तर इथे आम्हाला मिळाला बाय वन गेट वन फ्री। तर आता आम्ही बनवायला सुरुवात करणार आहोत। त्याच्या आधी तुम्ही पूर्णपणे व्हिडिओला बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा। चला तर आम्ही बनवायला सुरुवात करूया। तर बघा, माझ्यासोबत आहे विवान आणि विवानसुद्धा हेल्प करणार आहे। तर शेवटपर्यंत नक्की बघा। मी घेतलेला आहे दोन्ही पॅकेटची घेतलेले आहे खोवा। त्याच्यामध्ये दूध घालून मी त्याला मिश्रण करून चांगल्यापैकी फेटून त्याचा गोळा तयार करणार आहे। आणि बघा, शेवटपर्यंत नक्की बघा। माझी ही छोटीशी रेसिपी तुम्हाला आवडते किंवा नाही आवडत ते कमेंटमध्ये नक्की सांगा। हे बघा, मी मिश्रण करून घेत आहे पूर्णपणे। अशा प्रकारे चांगला माझ्या हाताने जमत नव्हतं, कारण की माझ्या हाताला थोडा त्रास होता, पण कसंही मी आपला बनवला। तर बघा, अशा पद्धतीने मी गोळा करून तयार केलेला आहे। याला 10-15 मिनिट ठेवायचे आहे। ठेवल्यानंतर आता पुन्हा त्याच्या आधी आपण चाशणी बनवायला सुरुवात करूया। तर साखर घेतली, साखरसुद्धा पाण्यामध्ये घातले। आता चाशणी बनवायला सुरुवात केलेला आहे। तर त्यात आपण इलायचीसुद्धा घालणार आहोत। इलायची बारीक करून घेतलेली आहे। आता इलायची पण घातले। त्याच्यात थोडा चाशणी येईपर्यंत, चिकटा पण येईपर्यंत आपण फेटत राहायचे आहे। आता आपण गोळा बनवायला सुरुवात करून घेतलेले आहे। माझ्यासोबत विवान आहे, मला हेल्प करत आहे सोबत। आम्ही दोघे मिळून बनवतो। तर बघा, अशा पद्धतीने मी गोळे तयार करून घेतलेले आहेत। हे बघा, इकडे विवान बनवत आहे छोटे छोटे गोळे आणि मी थोडे मोठे मोठे बनवत आहे, कारण की घरीच खायचे आहे। तर बघा, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मला अजून सपोर्ट मिळाला विवानच्या पप्पांच्या, ते सुद्धा हेल्प करायला आलेले आहेत। त्यांना हेल्प करायला खूप आवडतो। आणि बघा, विवानने काय बनवलं, वी झालं म्हणून सांगत होतं, त्याला वी बनवला। तर बघा, मला गुलाबजामुन काढायला पण विवानचे पप्पाच हेल्प करत आहेत। आणि त्यांनी पहिल्यांदा 5च घातले होते, तर मी म्हटलं जास्त घाला। ते काढल्यानंतर बघा, जास्त घातले आणि आमचे गुलाबजामुन बनवून तयार होतच आहेत आणि तयार झालेसुद्धा। त्याला थोडा वेळ आम्ही बाहेर ठेवायचा, कारण की गरम गरम टाकले की लवकर फिजून जातात। ते थोडं सुकल्यासारखे झाले तर असे कडकचे कडक असतात। तर बघा, आमचे गुलाबजामुन कसे बनवून तयार झालेले आहेत। हे गुलाबजामुन तुम्हाला आवडले असतील तर नक्की सांगा। तर मित्रांनो, कसं वाटलं हा माझ्या गुलाबजामुनची रेसिपी? तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत तुम्हाला बाय बाय।